हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, सगळेजण कसं आहे? मी मस्त मजात आहे बघ. आज मी गहूच्या पिठा घेऊन आले. गहूच्या पिठाची मी भालुशा करणार आहे. चला आपण बघू. 1-2 वाटी मी गहूचं पीठ घेतले, थोडंसं तूप घेतले, थोडंसं दही घेतले, थोडंसं बेकिंग सोडा टाकले, मिक्स केलं सगळं. नंतर पाणी घालून थोडंसं पुरीसारखं आपण मळायची, छान मळायची. बघा मी मळल्यानंतर एक अर्धा तास ठेवलं मी झाकण ठेवून. मी पण पहिल्यांदा करते. आता साखरची पाक 2 वाटी पण साखर घातली आमच्याकडे. थोडंसं 2 नाही 1.5 वाटी साखर, थोडंसं पाणी टाकून मिक्स केलं. हे एक पाक येईपर्यंत मी ठेवले. इथं मी केसर पण टाकले. आता मी कणिक परत थोडंसं हे केलं. नंतर मी इथं तेल ठेवले गरम करायला. मी असंच केलं. छान फुगलं होतं, छान झाले. माझं पहिल्यांदा केलं होतं कारण मी, छान झालं होतं. फ्राय केलं तेलात. बघा किती फुगले. माझं मी छोटं केलं होतं कारण फुगले कसं छान पकी. पहिल्यांदा करत होता म्हणून मला पण थोडंसं कसं येतात काय येतात असं वाटत होतं. बघा दुकानला मिळतात असंच झाले. इथं मी मी टाकले. तुम्ही कसं पद्धतीला करतात म्हणून मला सांगा. मी काहीतरी चुकलं असलं तर माफ करा. बघा खूप छान झाले. मिक्स केले सगळं पाकावर. झाकण टाकून ठेवलं होतं 5-10 निमिष. झाल्यानंतर बघा किती छान झालं. बाय.